चित्तं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकमक्षरम पुंसा महापातकनाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणार आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारे चरित्र म्हणजे रामचरित्र। रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करणारे जगाच्या पाठीवरचे एकमेव साधन आहे। थोडा आवाज कडक कमी करून थोडासा भाग द्या, बिको कमी करा। आणि रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून, बरोबर आहे, रामकथा तर सज्जनानो प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे। तुमच्या घरामध्ये पैसे किती आहेत त्याही पेक्षा तुम्ही घरात किती प्रेमाने राहता हे महत्वाचं आहे। आणि म्हणून रामकथा ही एका प्रपंच करणाऱ्या व्यक्तीचीच कथा आहे। रामकथा ही एका आदर्श पुरुषोत्तमाची कथा आहे, मर्यादा पुरुषोत्तमाची कथा आहे। एक नीट बस, नाही तर मागे जा, हवा घेऊ नको कपड्याला, नीट बस, इकडे लक्ष द्या, पुरी इकडे लक्ष द्या, नाही तर मागे लागेल। घरा बाईच्या अंगावर सोनं किती आहे, साडी किती रुपयाची आहे, त्याही पेक्षा त्या बाईच्या जीवनामध्ये मर्यादा कशी आहे, जीवन जगण्याची पद्धत कशी आहे हे महत्वाचं आहे। हा भारी साडी असेल, 1-2 किलो सोनं अंगावर असेल आणि तिच्या रक्तामध्ये जगताना जर मर्यादा नसेल तर सोन्याची किंमत 0 आहे ना। म्हणून रामकथा ही एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे, संसार करणाऱ्या व्यक्तीचीच कथा आहे, पण आदर्श प्रपंच। लहान घर असलं तरी चालेल, कपडे साधे असले तरी चालेल, पण कोणत्याही माणसाने आपल्याकडे बोट काढू नये ही श्रीमंती आहे। खूप पैसे जीवनात कमावले पण इच्छा सुद्धा नाही लोकांची की त्या माणसाचं थोबाड बघावा म्हणून। पैसे असतील, माईक क्लिअर पाहिजे मला, कडक झाला थोडा, आणि विको फिको नको, वाचा करणं चालू असला तर बंद करा। म्हणून गेली 50 वर्षापासून अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपळगाव नगरीमध्ये हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये श्री संत सद्गुरू व्यंकट स्वामीची कृपा, आपल्या बीड जिल्ह्याचे श्रद्धास्थान गहिनीनाथगड, वामन भाऊ भगवानगड, संत भगवान बाबा, नारायणगड शिवाजी महाराज, महादेव महाराज, माऊली दादा, पाल शिंगणकर एकनाथ बाबा, सासुरेकर एकनाथ बाबा, अशा अनेक संतांची कृपा दृष्टी आणि शेतकरी मायबापांचं सहकार्य, 50 वर्षापासून चालत आलेली ही सप्ताहाची परंपरा, त्याचा हा सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा केला जातो। आणि या निमित्त गावकऱ्यांनी मला निमंत्रण दिलं रामायणाचं, ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग, म्हणून तिसऱ्याही दिवशी तुम्हा भाविकांचं मला दर्शन घडतंय हे माझं परम भाग्य। काल आपल्या रामायणामध्ये कौशल्या मातेच्या पोटी एक बाळ जन्माला आलं, सुमित्रा मातेच्या पोटी 1, कैकेयीच्या पोटी 2, कौशल्या मातेच्या पोटी बाळ जन्माला आलं आणि त्या चिमुकल्या बाळाच्या रडण्याचा आवाज, चौकामध्ये भांडे घासणारी एक दासी होती, त्या दासीने त्या चिमुकल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला, भांडे घासायचे बंद केले, ती दासी पळत सुटली,
दशरथ राजाच्या दरबारामध्ये जाऊन थै थै नाचू लागली आणि दशरथ राजाचा जय जयकार करते। महाराज की जय हो, महाराज की जय हो, महाराज की जय हो। अगे दासी कडक आहे ते, थोडं भीक आहे, कुठे गेला ते दुसरा? ए बाई, कशासाठी नाचती तू? माझ्या नावाचा जय घोष करती, दासीला राजे म्हणले। त्यावेळेला ती दासी म्हणती, महाराज आपको लाला भय है, महाराज तुम्हाला मुलगा झाला, मुलगा। डोक्याचे सगळे केस पांढरे झाले होते आणि म्हातारपणी मुलगा झालेली वार्ता कानानं ऐकली। गळ्यातल्या मोत्याच्या माळा काढल्या आणि त्या भांडे घासणाऱ्या दासीच्या अंगावर सप्रेम भेट म्हणून फेकल्या। आनंद झाला, उठण्याचा प्रयत्न करतात, पण दशरथ राजाला उठता येत नाही। कारण सज्जनानो, दुःख खपवणं सोपं आहे, आनंद खपवणं त्याही पेक्षा अवघड आहे। इथं चोपाई लिहून ठेवली। दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, मानव ब्रह्मानंद समाना, परम प्रेम मन पुलक शरीरा, चाहत उदन करत मत धीरा। दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, मुलगा झालेली वार्ता कानानं ऐकली आणि गगनात मावत नाही इतका आनंद राजा दशरथाला होतो। उठण्याचा प्रयत्न करतात, पण चक्कर येऊन खाली पडले। कशी बशी मूर्छा सावरली आणि अयोध्या नगरीमध्ये 4 कोपऱ्यावर 4 बँड वाजवायला सांगितले दशरथ राजाने। आणि ज्या वेळेला अयोध्या नगरीमध्ये बँडचा आवाज होतो गावामध्ये, त्यावेळेला घरात काम करणारी प्रत्येक महिला हातातलं काम टाकून देती बाई। रस्त्यावर गर्दी होती महिलांची आणि महिला चर्चा करतात, ए मुद्रुका, ए उर्मिला, ए गयाबाई, ए शांताबाई, बँड कशाचा वाजवतोय ग? बायांची चर्चा। त्यावेळेला नामदेव महाराजांनी वर्णन केलेले, बाई कशाच्या नौबदा वाजती, 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 बाई कशाच्या नौबदा। जय हो, वाजती, बाई कशाच्या नौबदा 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 वाजती, बाई कशाच्या नौबदा। पुत्र झाला त्या दशरथा, पुत्र झाला त्या दशरथा, पुत्र झाला त्या दशरथा, पुत्र झाला त्या दशरथा। चला चला ते जाऊ बाळे, कौशल्य पाहू, चला चला ते जाऊ बाळे,
सरूबाई कशाचा बँड वाजतो ग? नामदेव महाराजांनी अभंग लिहिला. पुढच्या महिलांनी अजिबात तिकडं तिकडं पाहायचं नाही, इकडं लक्ष द्यायचं. बँड कशाचा वाजवतो गे? शांताबाई. नामदेव महाराजांनी गोड अभंग लिहिलाय. बाई कशाचा नवबदा वाजती, बाई कशाचा नवबदा. पुत्र झाला त्या दशरथा, चला चला तिथे जाऊ, बाळ कौशल्याचे पाहू. ही गर्दी कौशल्यामाईच्या मालाच्या गेटवर, तुडुंब गर्दी. अविद्येतल्या मायला नाही, जगातले राजे ऋषी मुनी संत संन्यासी कौशल्यामाईच्या महालावर गर्दी. कशासाठी? बालरूप रामाचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगू का? सर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. चांगलं बाळ आपल्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल तर मायबापाची तपश्चर्या महत्वाची. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, काही माणसं आज रडत बसली दारामध्ये, संतती पैदा करताना चूक केली. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आईच्या पापाने मुलगा गुंड जन्माला येतो, बापाच्या पापाने मतिमंद कमी आकलीचा, वंशाच्या पापाने हलकट, स्वतःच्या पापाने दरिद्री. हे उलट फिरवा. स्वतःच्या पुण्याने श्रीमंत, वंशाच्या पुण्याने उदार, बापाच्या पुण्याने विद्वान बुद्धिमान मुलगा जन्माला येतो आणि आईच्या पुण्याने हिरा जन्माला येतो. चौरंगी चिरा जन्माला येतो, हिरा जन्माला येतो. तुम्हाला सांगू मी, ज्या रात्रीला बाईच्या पोटामध्ये गर्भाची धारणा तयार होते त्या रात्रीपासून 9 महिने 9 दिवस बाई सावध पाहिजे. आणि मुलगा जन्माला आणल्यापासून पुढं 10 वर्ष घरामध्ये मुलगा घडवणं, मुलगी घडवणं हे माईचं काम असते. लक्षात ठेवा मावल्यावर. आणि इथं जर का बाईने चूक केली तर समजावं, म्हातारपणी काढण्याशिवाय वेळ नाही दुसरा. पहिलीच्या वर्गामध्ये मुलानं पेनच चोरली. ए खाली बस, बस खाली. पहिलीच्या वर्गामध्ये मुलानं पेनच चोरली आणि पेनच घेऊन पोरग घरी येतं. पहिलीच्या वर्गातलं, आई 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 मी पेनच चोरून आणली. आई कशी काय? हसू नको मावशे, पेन चोरून आणली. माईने ती दडचून ठेवली, त्याच्या अंगावरून हात फेरीला, त्या लेकराचा गालाचा मोका घेतला. किती बाईने मूर्खपणा केला. लोकांची वस्तू तुझ्या लेकरानं चोरून आणली, थोबाड फोडा पाहिजे होतं त्याची. त्याच्या अंगावरून हात फेरीला, पेनच चोरली म्हणून. त्या पोरानं पुढच्या हप्त्यामध्ये दुसऱ्या मुलाचं दप्तरच चोर. आई आई मी दप्तरच. अहो त्या पोरानं गोळवेस त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मास्तराचा मोबाईलच आणला कराकाशी. मराठी कळते ना इकडे घाटावर, मराठी कळती का? आता येताना मी स्कॉर्पिओ इथं उलटी पलटी झाली एका गटारात. इथं 4-5 सोयताड होते पोट्टे त्याच्यामध्ये, फुल प्यालेले महाराज.
कुणाचा पराक्रम आहे हो? माय बापाचा मूर्खपणा आहे. ज्याची आई वडील बेसावध असतील त्याची मुलं चुका करतात जन्मामध्ये येऊ. जो बाप लेकराच्या गालाचा मुक्का घेतो त्या मुलाचा 1 नंबरचा दुश्मन आहे. जी माय 5-5 मिनिटाला लेकराची मुके घेती ती 1 नंबरची दुश्मन बाई आहे. तुम्ही असं नका समजू की हो महाराज ब्रह्मचारी असेल ह्याला लेकर बाळ नाहीत का काय. मला 1 अर्धा डझन आहे बाई. माझ्या इतके लेकर पण्यात महाराजाला नाही. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. पुढे जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना
ना चाहिए। चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नाही। ओघाने आलं म्हणून सांगतो, इकडं लक्ष द्या. ए मांडी घाल रे, पायला लांबू नको बघ. ओघाने आलं म्हणून सांगतो, शहाण्या गाड्या माणसानं, मी शहाणा शब्द वापरला, शहाण्या गाड्या माणसानं मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगायची नसती. आणि हे सुद्धा शहाण्या महाराजानं त्यांच्या देखतीत सांगायचं नसतं. मनातली गोष्ट घरात शहाण्या पुरुषांनी बाईला कधी सांगू नये. आणि याला तुकाराम महाराजाचं प्रमाण माझ्या पदरचं नाही. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मुठीत आहे, आणि कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की गावातली नाली किंवा मंदिर साफ करायला त्याला लाज वाटत नाही. म्हणून मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये. पण मला वाटतं रामायणात हे इथंच सोडून द्या, नाही तर भाकर मिळायची नाही घरात तुम्हाला. हाय असं आपण मोह रामायण राहू द्या, स्वर्गाला. ओघाने आलं म्हणून सांगितलं. तुम्हाला चांगलं बाळ आपल्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल तर आई वडिलांची तपश्चर्या महत्वाची. कुठं चाललंय रामायण? जगातले ऋषी मुनी राजे महिला पुरुष राहू द्या, कौशल्या मातेच्या महालाच्या गेटवर गर्दी, बालरूप रामाच्या दर्शनासाठी. अहो एवढंच नाही, सूर्यासारखा तेजस्वी, केळीच्या खांबासारखं शरीर, कानात कमंडलू, काळ्या खप, डोक्याच्या केस पाठीमागं लोंबतात, हातामध्ये कमंडलू आणि सूर्यासारखं तेज, भगव्या कपड्यावाला जवानीतला साधू कौशल्या माईच्या दारात येऊन भीक मागतो सूर्योदयाला. भिक्षां देही मर्दवा तेरा भला करेगा भिक्षां देही. दारातला साधू पाहिला आणि कौशल्या माता मध्ये गेल्या, भिक्षा घेऊन आल्या आणि त्या साधूच्या झोळीमध्ये भिक्षा टाकली. भिक्षा वाढली आणि कौशल्या माता पाठीमाग फिरल्या. पण फिरून कौशल्या माईनं वापस त्या संताकडे पाहिलं, सूर्यासारखं तेज. भिक्षा वाढली तरी दारातला साधू जात नाही मावश्या. तिच्या डोळ्यातलं पाणी रामाच्या माईनं पाहिलं आणि त्या साधूला कौशल्या माता म्हणते, बाबा तुम्हाला भिक्षा वाढली ना बाबा, तरी तुम्ही जात नाही. माझ्या वरच्या उंबऱ्याकडे पाहून रडताय बाबा तुम्ही. मला असं वाटतंय बाबा, सूर्यासारखे तेजस्वी साधू तुम्ही, भीक मागणारे साधू तुम्ही नसावे. काहीतरी नाटक करून माझ्या दारात भिक्षा का हम नाटक करके, भिक्षा का हम नाटक करके, आए वो सुलभ हर के, आए वो सुलभ हर के. कोई द्वारे रोए
बाबा, भिक्षा मागणारे साधू नसावेत तुम्ही. काहीतरी नाटक करून माझ्या दारात आला. कौशल्या माता त्या साधूला म्हणते, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. ढसा ढसा रडतो तो साधू. आई तुला खरं सांगू, ओळखलंस आई तू, भीक मागणारे साधू नाहीत आहे. मी नाटक करून आलोय, खरंय. स्वर देता मला थोडासा, थोड़ा द्यायचा, थोडा. भिक्षा का हम नाटक करके आए हूँ हम शुद्ध बुद्ध हर के, तोरे द्वार खड़ो एक साधु दिखा दे मैया राम से. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तो साधू कौशल्या माईला म्हणतो, आई खरंच भिक्षाचं नाटक केलं. धिक्कार असो या नर शरीराचा. या तुझ्या महालाचे दगड होऊन आम्ही जन्माला आलो असतो तर आमचा दगडाच्या रूपात उद्धार झाला असता. 80,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणाऱ्या साधूला राम कधी भेटला नाही. आई, तो राम तुझ्या पोटी जन्माला आला. एवढंच नाही गुरुजी, तो साधू कौशल्या माईला म्हणतो, आई भगवंताच्या भेटीसाठी काही साधू लोक वटवागुळी सारखं झाडाला टांगून घेतात हिमालयामध्ये. आणि वटवागुळी सारखं टांगून घेणाऱ्या हाटयोगी साधूला जिवंतपणी कावळे तोडून खातात, लचके मारू मारू. त्या साधूच्या अंगातून रक्त गळत आहे. पण हट्टी साधू त्यांचा हट्ट सोडत नाहीत. शेवटी लचके मारून तोडणाऱ्या कावळ्याला टांगून घेतलेले साधू विनंती करतात, खा बाबा, सगळं शरीर तुडून तुडून खा, पण जोपर्यंत देवाची भेट होत नाही तोपर्यंत 2 बुबळाला तुमची चोच लागू देऊ नका. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, नो 2 ने छांड दियो, पिया मिलन की आस. 80,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तप करणाऱ्या साधूला राम नाही भेटला. आई, तो राम तुझ्या पोटी जन्माला आला. कौशल्यामाई, लांबून का होईना पण तुझं बाळ दाखव. कौशल्यामाई, तुझ्या महालाच्या भिंतीचे दगड होऊन आम्ही जन्माला आलो असतो. आणि घरात त्या दगडाला हात लावून तुझा राम चालला असता तर दगडाच्या रूपात आमचा उद्धार झाला असता. धिक्कार असो या नर शरीराचा. असे काही साधू कौशल्यामाईच्या दारात येत होते राम जन्माला आल्याच्या नंतर. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. असं वाटायचं रा कौशल्यामाईला, बाई काय मी भाग्यवान आहे, काय हिरा माझ्या पोटी जन्माला आला. संत भगवान बाबा जन्माला आले कौतिका मातेच्या पोटी. त्या सावर गावामध्ये साधू लोक यायचे दारामध्ये. कौशल्यामाईला वाटायचं की ही इतकी संत मंडळी माझ्या दारामध्ये काय येते, काय कारण असं. महाराज पिढ्यान पिढ्या जातात त्यावेळेला त्या घरामध्ये रत्न जन्माला येतो. कुणीतरी सत्पुरुष जन्माला येतो पिढ्यान पिढ्या निघून गेल्याच्या नंतर. तसं जगाचा बाप कौशल्यामाईच्या पोटी जन्माला येतो. हे रामायण भगवान शंकर पार्वतीला सांगताना म्हणाले, पार्वती माझा बालराम ज्या वेळेला अवेद्येत जन्माला आला त्यावेळेला अवेद्येमध्ये एक चोरी केली. Sorry.
पार्वती, माझा बालराम जन्माला आला त्यावेळेला मी एक चोरी केली. धक्का बसला पार्वतीला. इकडे लक्ष आहे का माझ्याकडे मावशी? हो, महादेव म्हणले मी अयोध्येमध्ये चोरी केली. पार्वतीला धक्का बसला. ओ मालक, तुम्ही देव नाही, महादेव आहे. जग महादेव म्हणताय तुम्हाला, आणि महादेवानं चोरी करावी. पार्वती केली चोरी. पार्वती माता म्हणते, बाई कशी केली हो चोरी तुम्ही? भगवान शंकर पार्वतीला ही कथा सांगतात की पार्वती, माझा बालराम अयोध्येत जन्माला आला त्यावेळेला माझी इच्छा झाली की बालरूप रामाचं दर्शन घ्यावं. काक भुरसुंडीला मी सोबत घेतलं आणि खोट साधूचं रूप घेऊन कौशल्यामाईच्या गेटवर गेलो. पण परिचय नसल्यामुळं खाकी कापड्या गेटमॅननी पार्वती आम्हाला ढकलून दिलं, मध्ये जाऊ दिलं नाही. लहान तोंड करून शरयू नदीच्या काठावर येऊन आम्ही बसलो. काय कालवा बोलत होती ते रामायण बंद पडायला लागली कालव्याने. 3 तास रामायण करायचं ही एवढं सोपं नाही, त्याला ते तितका भाव. बाई इकडे लक्ष दे, नीट बस नाही तर मागं लावी. पार्वती, खोट साधूचं रूप घेऊन गेलो मी. बालरूप रामाच्या दर्शनाची इच्छा, पण कौशल्यामाईच्या गेटवरच्या गेटमॅननी आम्हाला ढकलून दिलं. लहान तोंड करून शरयू नदीच्या काठावर येऊन बसलो. पण ही गोष्ट पार्वती मातेच्या मांडीवर छोट्याशा बालरूप रामाला आली. आणि त्या रामानं काही बाई कौशल्यामाईच्या मांडीवर रडायला सुरुवात केली. तेहा 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 दिवस गेला, रात्र गेली, दुसरी रात्र, दुसरा दिवस. बाई राम रडायचा थांबत नाही. शेवटी कौशल्या रडू लागली, सुमित्रा कैकई, गावातल्या महिला सगळ्या भराभरा जमल्या आणि महिला चर्चा करू लागल्या. अरे गंगूबाई, माय म्हातारपणी राजाला लिकरू झाले आणि ते बी 2-3 दिवस झालं सारखंच रडत आहे. माय दुसरी बागा आली, ती कशी करती? आधी काढू पडली असेल त्याची. तिसरी एक आली, ती म्हणजे माय त्याला पालता डबा झालाय की गो. चौथी अंगुरा लावणारी नाली, ती म्हणली अगं आज आला असेल पोटाला. बाया, बाईचा नवरा असला तर बरं. लग्न झालेत का तुमचे सगळ्याचे? मला रोजचा अनुभव आहे ना, मला बायको आहे. नवरा महाराज असला तरी बाई कार्यक्रम 7-8 रोजाला सवास निघाली. ती कुणाच्या घाली ती तर मला नाही, बांबईच्या घालती, आसराच्या घालती. बापा जीवतीत पुरणपोळी. एक दिवशी सहज गेलो, माझ्या आधी चालू होतं ते सवासनीमध्ये एक जणीच्या अंगात बी आलत. कुणीतरी गाडी वाजलेली पाहिली, अंगात वाली गायब. चालू देवदेव मावशी का देवदेव बंद नसतो. आज आला असेल पोटाला, म्हणजे आजा सगळं पोट.
याच्यापासून सावध राहावं लागतं. आमचे तुकाराम महाराज म्हणले, अरे मेलेला माणूस कुठं गेला ह्या जगात अजून कोणी नाही सांगू शकत. अंगुरा लावणारी म्हणती आजान पांजा आला पोटाला. मला वाटतं गोवर्धन भाऊच्या बायकोच्या अंगात नाही, हसला नाही म्हणून मला वाटलं ही अंगुऱ्यावाली का काय. ते तरी बरे. मावश्या हो, इकडे लक्ष द्या. तुम्हाला जे करायचं ती करा. तुम्ही रामायण ऐकून सुधरता याची गॅरंटी नाही मला. पण आमच्या तुकाराम महाराजाचं वाक्य, मेल्याला माणूस कधीच कुणाच्या पोटाला येत नाही. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकती. मच्छर माझ्या अंगावर मच्छरला असलं रक्त काऊन नाही. असू दे काय नाही. तिसऱ्या दिवशी वेळ कमी आपल्याला, एक एक मिनिट महत्वाचा आहे. तुमची नुकसान नाही करत मी. 2च्या आधी 1 मिनिटानं कोणाला येऊन बसलो इथे. तिसऱ्या दिवशी सकाळी 80 वर्षाची म्हातारी आली. कौशल्या, अगे ये कौशल्या, कोण्या बाईची कशी नजर, कोण्या बाईची कशी नजर. तुझ्या लेकराला एखाद्या बाईची नजर दृष्ट लागली असं. राजाला गावात दौंडी पिटवायची सांग. आणि जर बाळाची दृष्ट काढणार कुणी असेल तर त्याला बोलवून घ्या. 80 वर्षाच्या म्हातारीने सल्ला दिला घरामध्ये. तुम्हाला सांगू मी, कितीही PhD केलेला माणूस असू द्या, पण जुन्या काळातल्या म्हाताऱ्या माणसाची सर करू शकत नाही शिकलेला माणूस. आजही नाही करू शकत. म्हातारी माणसं घरात कुणाला जगावं वाटते. तो महाराज नाही किळस आली बाई आज तुम्हाला त्याची. पण 80 वर्षाच्या म्हातारीने रामाच्या माईला सल्ला दिला. आणि मग दशरथ राजांनी नौकराच्या हस्ते गावात दौंडी पिटवायला सुरुवात केली. आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारे? दाबलं म्हणजे मग घुमत नाही. आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारे? आता दौंडी जमली. आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारे? दौंडीवाले दौंडी वाजवीत शरयू नदीच्या काठावरती दौंडी साधूच्या वेशातल्या भोलेनाथानं ऐकली. पटकन उठून उभे राहिले. ए, कशाची दौंडी आहे महाराज? राजाच्या मुलाला दृष्ट झाली, म्हातारपणी राजाला मुलगा झाला. जर बाळाची दृष्ट उतारणार कुणी असेल तर राजाने बोलावणं केलंय. आपण कुठले बाबा? महाराज मी हिमालयातला साधू आहे. बाळाची नजर उतारता येते आपल्याला? सुंदर. बाबा मटेरियल काय लागतं? साधूच्या वेशातले भोलेनाथ म्हणले मटेरियल काय लागत नाही, फक्त बाळाच्या जवळ आम्हाला घेऊन जा. किल्लीनं कुलूप उघडलं. ही कथा महादेव पार्वतीला सांगताना म्हणले, पार्वती आता दौंडीवालं पुढं ना आम्ही त्याच्या मागे. दौंडीवालं पुढं. पार्वती, कौशल्या माईच्या गेटवर खाकी कपड्यावाले 2 गेटमॅन होते, ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा ढकलून दिलं होतं. पण आता दौंडीवालं पुढं असल्यामुळं पार्वती आम्हीच खाकी कपड्यावाल्याला एक गुच्छा दिला आणि सरळ गेलो मध्ये. पार्वती
मांडीवर जगाचा बाप कौशल्या मातेच्या, आणि समोर मी उभा. रामाच्या आईने विचारलं, बाबा कुठले आपण? आई, मी हिमालयातला साधू आहे. ही कथा महादेव पार्वतीला सांगते. पार्वती म्हणजे माय, रामाच्या माईला धडधडीत खोटं बोला तुम्ही. तुम्ही काय हिमालयातले साधू काय? भगवान शंकर म्हणले, अशी चिमटी नको घेऊ मला. अगं मला देवाचं दर्शन घ्यायचं होतं. हा, देव जोडे तरी करावा धर्म. बाबा हिमालयातले साधू. बाळाची नजर उतारता भगवान शंकर म्हणले, हो बाबा मटेरियल काय लागतं नजर उतारायला? आई काही मटेरियल लागत नाही, फक्त तुझ्या मांडीवरचा बाळ उचल माझ्या मांडीवरती. पार्वती कौशल्या माईच्या समोर मांडी घालून बसलो. अख्खा बालरूप राम उचलला कौशल्या माईनं आणि माझ्या मांडीवर दिला. रामाने डोळे उघडले, पार्वतीने माझा चेहरा पाहिला. मी रामाचं गोंडच छोटस रूप पाहिलं. इतके रडणारे राम पण गदगद गदगद हसू लागले. इतके राम हसू लागले. पार्वती मी ढसाढसा रडू लागलो. राम का हसले, महादेव का रडले, त्याचा भाव रामायणात सांगितला. राम याच्यासाठी हसले की बापरे भोलेनाथ, याही माझ्या छोट्याशा रूपामध्ये दर्शनाचा चान्स तुम्ही सोडला नाही, काय कमाल की बात आहे. आणि महादेव का रडले? प्रभू माझं दर्शन घडलं नाही म्हणून 3 रात्री 3 दिवस तुम्हाला आईच्या मांडीवर रडावं लागलं. तुमच्या कोमल कांतीला किती दुःख लागलं असं म्हणून भोलेनाथ ढसाढसा रडले. तुम्हाला महत्वाचं सांगू, महादेवाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि रामाची माय हुंबरू हुंबरू रडायला लागली. बाई काय साधू आहे. इतकं माझं रडणारं बाळ पण गदगद हसवलं आणि स्वतः साधू रडू लागला. काय साधू, काय माझ्या दारात माझ्या उपकारासाठी साधू आले. बाबा जी माते, बाबा माझं बाळ हसवलं तुम्ही आणि तुम्ही रडता. बाबा माझ्यावर उपकार. बाबा मला एक विचारायचं हो तुम्हाला. मावश्या हो, कोणतीही माया असेल, माझी आई वारली 22 वर्ष झाली, पण दिसल त्या साधूला विचारायची की माझ्या उद्धवचं कसं होईल. बाबा माझ्या बाळाचं भविष्य सांगता का? कोणतीही माया असू द्या, साधू पाहिल्याबरोबर म्हातारी बाई, म्हातारा मुलगा असू द्या, बाबा माझ्या बाळाचं भविष्य सांगा. साधूच्या वेशातले भोलेनाथ म्हणले, आई तुझ्यासारखी भाग्यवान बाई या जगात पैदा नाही झाली, कधी पैदा होणार नाही. अगं राम तुझ्या पोटी जन्माला, राम पण 15 वर्षाचा तुझा मुलगा झाला. एक महात्मा येईल तुझ्या बाळाला घेऊन जाईल. बाबा असं नका सांगू. बाबा दक्षिणा वाढवून देते. आई 15व्या वर्षी तुझ्या बाळाच्या भविष्यामध्ये तीर्थयात्रेचा योग आहे. आणि जरी तुझा मुलगा गेला तरी वापस येताना सुंदर मुलीबरोबर लग्न करून येईल. चिंता नको करू आई, तू चिंता करू नको आई. आनंद वाटला कौशल्या मातेला. बाबा पुढचं भविष्य सांगा ना, माझ्या बाळाचं पुढचं भविष्य. ही कथा सांगताना महादेव रडले पार्वतीच्या जवळ. पार्वती मला माहित होतं या बाईचा मुलगा 14 वर्ष जंगलात जाणार आहे. या बाईला तारुण्यामध्ये कुंकू पुसावं लागणार आहे. कौशल्या माईला दुःख भोगा माहित होतं मला. पण हे दुःख जर माझ्या कौशल्या माईला सांगन तर कौशल्या माईला आजपासून रडावा लागेल. म्हणून खोटं बोललो पार्वती तिथे मी. आई नंतर कधी फिरत फिरत आलो तर पुढचं भविष्य फुकट सांगल. पुढच्या भविष्याची भविष्य रेष
आणखीन तुझ्या बाळाच्या पायावर उमटली नाही. रामाला उचललं, कौशल्यामाईच्या मांडीवर दिलं. कौशल्यामाईने त्या साधूला दक्षिणा दिली आणि महादेव काक भ्रसुंडी तिथून शरयू नदीच्या काठावर गेले. काक भ्रसुंडी खाली बसले नदीच्या काठावर. भगवान शंकर म्हणले, अरे चलो ना. ला जनरेटर बटन करून ठेवायचं. काक भ्रसुंडी शरयू नदीच्या काठावर बसले. भगवान शंकर म्हणले, अरे चलो ना. काक भ्रसुंडी म्हणले, पा अख्खा राम मांडीवर तुम्ही घेतला, आमचं काय केलं? तुम्हीच सांगितलंय 15 वर्षाचे राम झाले हो या रस्त्याने बाहेर येणार. 15 वर्षाचे जोपर्यंत राम होत नाहीत, या रस्त्याने बाहेर येत नाहीत, माझं दर्शन घडत नाही, तोपर्यंत इथून मी उठणार नाही. काक भ्रसुंडी म्हणले. भगवान शंकर म्हणले, ठीक आहे, तुम्ही ब्रह्मचारी संन्यासी संत तुम्ही बसू शकता इथं, पण मी लवकर घरी नाही गेलो कैलासामध्ये तर मॅडम म्हणतील मिस्टर कहाँ गए. गणपति बप्पा मनीन पप्पा कट गयो. मेरे पीछे तो बहुत संसार का जंजाल है, मैं नहीं रुक सकता. भगवान शंकर तिथून निघून जातात. पाहता पाहता रामाला जन्म घेऊन 12 दिवस होतात. मग 12व्या दिवशी काय असतं? 12व्या दिवशी बारसं असते. पूर्वीच्या काळामध्ये 12व्या दिवशी मुलाचा नामकरण विधी सोहळा साजरा होत होता. आणि मग दशरथ राजाच्या 4ही मुलांचे नाव ठेवायचं काम वशिष्ठ गुरुदेवांनी केलं. काल आपण पोराव खाली बसा रे, पाणी प्यायला जाऊ नका, बसा खाली, तिथून खाली का. हे पहा, बिनकामाचं माणसं मंडप मध्ये फिरू नका. ते लेकर कालवा करतेत, पुढं तिकडं लेकर कालवा करतेत. तेव्हा ते शिस्त ठेवा, थोडी शिस्त ठेवा. काल आपण राम जन्माच्या वेळेला रामाचा पाळणा म्हणलो. आज नामकरण विधी सोहळा असल्यामुळे एक छोटीशी भगवान बाबाच्या पाळण्याची तुम्हाला लहर म्हणून दाखवतो. महिला मंडळींनी पाठीमाग चेंडा उचलायचा फक्त.